आज एक नवीन विषय घेऊन एक नवीन विषय तुमच्या समोर पुन्हा एकदा मांडत आहोत, कारण असा प्रश्न विचारायची वेळ आता आली आहे की वृद्ध सुरक्षित आहेत का, आणि खास करून महानगरांमध्ये. आणि हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे आज उघड झालेली एक घटना ठाण्यासारख्या महानगरात घोडबंदर परिसरात आज उघड झालेली ही घटना आहे. एका वृद्ध हत्याकांडाने हा परिसर ठाण्यातला हादरलाय, कारण ब्रह्मांड परिसरातल्या रिजन्सी या उच्चभ्रू वसाहतीत एका वृद्धाबरोबरच त्याच्या नोकराचीही हत्या झाली आहे आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास कासारवडवली पोलीस करत आहेत. पोलीस इमारतीतील CCTVची मदत घेत आहेत. हत्येचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाहीये. ब्रह्मांडमध्ये रिजन्सी हाइट्स या वसाहतीतल्या ऑक्सफर्ड टॉवर 5 या फ्लॅटमध्ये मंगळवारी रात्री उशिरा 2 मृतदेह आढळून आले. 70 वर्षीय सीताराम श्रॉफ आणि त्यांची सेवा करणारे 35 वर्षीय संतोष लवंगरे यांची अज्ञात व्यक्तींनी हत्या केली आहे. सीताराम यांच्या तोंडावर उशी दाबून तर संतोषवर तीक्ष्ण हत्यारानं वार करून हत्या केल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनाला आलंय. मोठ्या प्रमाणात खासगी सुरक्षा रक्षक या सोसायटीत तैनात होते. असं असतानाही ही हत्या कशी काय झाली असा प्रश्न उपस्थित होतोय. वडवळी पोलीस स्टेशन अंतर्गत रिजन्सी हाईट या बिल्डिंगमध्ये फ्लॅट नंबर 1503 मध्ये एक वृद्ध व्यक्ती, अंदाजे वय 85 वर्ष, सीताराम श्रॉफ हे त्यांचं नाव आहे, ते आणि त्यांच्यासोबतच त्यांचे केअरटेकर जे आहेत संतोष लवंगारे, ह्या 2 व्यक्तींचा त्या फ्लॅटमध्ये मर्डर झालेला आहे आणि चाकूच्या साह्यानं हा मर्डर झालेला आहे. 2 व्यक्तींचा पुढील तपास चालू आहे. ही एक फक्त घटना आहे ज्यामुळे आपण पुन्हा एकदा हा प्रश्न उपस्थित करायला प्रवृत्त झालोय. पण आकडेवारी काय सांगते की महाराष्ट्रात नेमकी काय परिस्थिती आहे? वृद्धांना संरक्षण देण्यात आपण यशस्वी ठरलोय का? तर ज्येष्ठ नागरिकांच्या खुनाच्या प्रयत्नात महाराष्ट्र सध्या 3ऱ्या क्रमांकावर असल्याचं आपल्याला दिसतंय. 2007 पासून 2012 पर्यंतच्या 5 वर्षात महाराष्ट्रात 1670 ज्येष्ठ नागरिकांच्या हत्या झालेल्या आहेत आणि 2014 या वर्षात 54 ज्येष्ठ नागरिकांना जीवे मारण्याचे प्रयत्न झालेत आणि एकूण 3981 हल्ले वृद्धांवर, ज्येष्ठ नागरिकांवर झाले आहेत 2014 मध्ये. आणि ह्या अशा काही घटना आहेत ज्या मागच्या वर्षभरात आपल्याला सगळ्यांना लक्षात राहिलेल्या. आणि ह्या सगळ्या घटना जर तुम्ही बघितलं तर उच्चभ्रू वस्तींमध्ये झालेल्या आहेत, जिथे सिक्युरिटी असते असं आपण गृहीत धरलेलं असतं. खरंच वृद्ध किती सुरक्षित आहेत याविषयी आज आपण बोलणार आहोत आणि त्यासाठी आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये मोहन कांबळे आलेले आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्त, सेवानिवृत्त आहेत ते. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं. त्याचबरोबर पुण्याहून आपल्याबरोबर आहेत डॉक्टर RT वझरकर, हे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आहेत पुण्यातल्या. तुमच्या दोघांचंही खूप स्वागत आहे. आणि सगळ्यात आधी मला स्टुडिओत जायचं आहे. याचं कारण असं, काही आकडेवारी आम्ही आता दाखवली ग्राफिक्सच्या माध्यमातून मोहन सर, आणि तुम्हाला आता मला हेच विचारायचं आहे की नेमकी, कारण तुम्ही जवळून अनुभव घेतला आहे, काही प्रकरणांचा तुम्ही अनुभव घेतला आहे, आणि म्हणून तुम्हाला विचारायचं आहे की आत्ता अलीकडे वाढ झाली आहे, वाढत्या शहरीकरणाबरोबर वाढ झाली आहे वृद्धांच्या हत्यांमध्ये, की आधीपासून ही परिस्थिती कशी होती? नेमकी वस्तुस्थिती काय आहे? आता सांगायचं झालं तर मी आता ह्या घटकेला मी दुहेरी भूमिका बजावत आहे. पूर्वी पोलिसांची भूमिका, आता मी स्वतःही ज्येष्ठ नागरिक म्हणूनच आहे. तर मला माहीत आहे, हे आता वाढ हे स्पष्ट दिसतच आहे. आणि आमच्या पोलीस खात्यात आतापर्यंतची जी कामं चालली ती फक्त पाट्या टाकण्याचीच कामं होती, दुसरं काहीही नव्हतं. कारण ते दिलेले वरनं आलेले आदेश आहेत, फक्त त्याचे 3 माही झाली, 6 माही झाली, अशा यांच्या रिपोर्ट पाठवून दिले की झालं आहे, आपलं काम संपलं. खरं म्हणजे त्या मोला कमिट्या एवढी इफिशियंट व्हायला पाहिजे की त्यांनी त्या ज्येष्ठ नागरिकांना जर चर्चेत बोलवलं तर म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लेवलवर ह्याने या गोष्टी करायला पाहिजेत. पण ते तसं होताना दिसत नाही. मी स्वतःचा अनुभव सांगतो. मी ज्या भागात राहतो त्या भागातूनही कुठलेही पोलीसवाले आलेले नाहीत नागरिकांना काय. पण काही ठिकाणी मी पाहिलं की काही ठिकाणी ते त्यांच्या घरी जाऊन चौकशा करतात, त्यांचे फोन नंबर वगैरे घेतात. हे पोलिसांनी करायलाच पाहिजे. किरण बेदींनी यापूर्वी एक बीट पोलिसिंग अशी संकल्पना दिल्लीमध्ये राबवली होती, जिथे जवळच्या नजीकच्या तुमच्या पोलीस चौक्या ह्या सतर्क असतील. तशीच गरज आहे वृद्धांना सुद्धा, जर आपल्याला वाचवायचं असेल तर, संरक्षण द्यायचं असेल तर. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आता
हे बघा सगळ्याच ठिकाणी किरण बेदी मॅडम होऊ शकत नाही, त्यांचा पण त्यांचा चांगला ॲप्रोच होता आणि तशी अप्रोच आणि तशी टेंडन्सी कोणाची नाही. आता काय आहे, फक्त कामं पडलेली आहे, ती फक्त कशी तरी उरकायची, पाट्या टाकायचं, निघून जायचं. आता जे आहे त्यांनी पायंडा चांगला पाडून दिला तरी पण त्याचं इम्प्लिमेंटेशन बिलकुल होत नाही, हे अगदी स्पष्टपणे सांगतो मी, पोलीस खात्याच्या अनुभवावरून सांगतो मी. इथे स्वतः एक माजी पोलीस अधिकारी आहे जे आपल्याला सांगता आहेत, त्यांनीच वापरलेला शब्द आहे, पाटा टाकण्याचं काम करणे अनेकदा पोलिसांकडनं होतं. काही असतात कर्तव्यदक्ष अधिकारी, पण उर्वरित मध्ये जी पोलिसांमधले जे आपण बघतो संवेदनशीलता कुठेतरी कमी झाली आहे का, असा मग त्यातून प्रश्न येतो. वझरकर आपल्याबरोबर आहेत, डॉक्टर वझरकर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आहेत ते. वझरकरजी, याबाबतीत तुमचा अनुभव काय आहे? कारण तुम्ही पण प्रशासनाकडे आवाज उठवण्याचा किंवा पोलिसांकडे मदत मागण्याचा प्रयत्न केला असेल, तुमचा नेमका अनुभव काय आहे याविषयी? ठीक आहे. आमची जी ऑस्कॉप नावाची जी संघटना आहे पुण्यामध्ये, सर्व ज्येष्ठ नागरिक संघांचं आम्ही अपेक्स बॉडी म्हणून काम करतो. तर ह्या संघाचा अनुभव असा आहे की हे मध्यंतरी पोलिसांच्याकडून असा सर्वे झाला होता किंवा त्यांनी करायचा प्रयत्नही केला की बा एकटे ज्येष्ठ नागरिक कुठं राहतात, त्यांचे पत्ते, फोन नंबर, असं त्यांनी प्रयत्न केला. परंतु मला सांगायला असं म्हणजे जरा खंत वाटते अशी की आमच्या ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या ह्याला तेवढा रिस्पॉन्स दिला नाही. त्याचं एकच कारण असेल की त्यांना त्याची सुरक्षितता वाटत नाही, सेफ्टी वाटत नाही. त्यांना असं वाटलं की बा आपण आपला पत्ता सगळं जर दिला आणि तो कुठं लीक झाला तर मग आपल्याला पुन्हा आणखीन नसता प्रॉब्लेम होईल. त्या दृष्टिकोनातून त्यांच्या प्रयत्नाला असं यश आलं नाही. म्हणून हा प्रश्न आम्ही ज्येष्ठ नागरिकाच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्या दृष्टीनं आमची एक योजना आम्ही इथं केलेली आहे की ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य विमा, आरोग्य योजना आणि त्या योजनेमध्ये सेफ्टीसुद्धा हा एक भाग ठेवला आहे मी त्याच्यात. आणि आम्ही आता असं करतो आहे की आम्ही अशा ज्येष्ठ नागरिकांचे एकटे जे राहतात त्यांचा सर्वे आम्ही करतो आहे. त्या सर्वेला चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. बरोबर. म्हणजे आधीच्या पोलिसांच्याकडून आलेल्या सर्वेपेक्षा आमच्याकडे आता अनेक ज्येष्ठ नागरिक स्वतः येऊन त्यांचं नाव, गाव, पत्ता आणि एकटे कसे कुठं राहतात ते कळवत आहेत. ही जी माहिती आपल्याला एकत्रित करता आली तर त्याला एकच मला असं म्हणायचं आहे की लोकांचा विश्वास बसला पाहिजे यंत्रणेवर. बरोबर, आणि तो एक्झॅक्टली. जर विश्वास असेल तर आपल्याला काहीतरी पण काय कारण असावं ज्याच्यामुळे, सर काय कारण असावं ज्याच्यामुळे यंत्रणेवर, प्रशासनावर विश्वास बसत नाहीये वृद्धांचा? त्याचं कारण असं की ते पोलिसांचं नाव काढल्याबरोबर ज्येष्ठ नागरिक घाबरतात. त्यांना असं वाटतं की ते आता आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये बोलावणार, पुन्हा आपल्याला प्रश्न विचारणार आणि ते हे झंझट नको. पुन्हा आपल्याला तिथं जायची वेळी येऊ नये. कारण एखाद्या वेळेला तिथे जेव्हा जातात पोलीस स्टेशनमध्ये तर त्यांची तिथं दखल घेतली जात नाही. त्यांना तिथं बाहेर बसवतात आणि मग साहेब नाही जाता, साहेब आल्यावर या, आणि त्यांचा तिथं 1-1.5 तास वाया जातो. असा माझाही सुद्धा अनुभव आहे की ज्या वेळेला आम्ही हे ज्येष्ठांचे भरलेले फॉर्म जेव्हा पोलिसांच्याकडे सबमिट करायला जातो बरोबर. त्यावेळेला ते ताबडतोब तिथे घेतले जात नाही आहेत. ते म्हणतात की ते साहेब येऊ द्यात, हा माणूस आता रजेवर गेलेला आहे, तो आला त्याच्याजवळ द्या. हा तुमचा आरोप खूप गंभीर आहे, म्हणून लगेच मी इथे स्टुडिओत जाते. मोहन सर, त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलंय की विश्वासच नाही आहे. कारण जर संवादच नसेल मुळात पोलिसांमध्ये आणि वृद्धांमध्ये किंवा सिनियर सिटीजन्समध्ये, तर एक यंत्रणा त्यातून एक उभं राहणार कशी? ऋतुजा, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, मी त्याला आता एक पहिल्यांदा पर्याय शब्द आहे. वापरला होता, हो, मी पाट्या येते टाकणे. तुमच्याकडे. आपण आधी स्टुडिओत ऐकूया. पाट्या टाकणं हा शब्द मी वापरलाच होता, पण अजूनही पोलिसांचं जे आहे ना, तो त्यांचा खाके अजून गेलेला नाही. ते काय म्हणतात स्वतःला पोलीस, अजून शेवटपर्यंत समजतं. मला हेच समजत नाही की आता तर मला असं वाटतं की त्या ठिकाणी जे पोलीस आहेत ना त्यांनाच ज्येष्ठ पोलिसांनाच ठेवा. त्याच्यामुळे काय होईल की त्यांनाही कळेल की काय तळमळ असते ते. बरोबर. नाही, पण असं काही खरंच शक्य आहे का ज्यामध्ये आपण एक वेगळा सेक्शन, वेगळी सेल करतो जिथे ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या ऐकल्या जातील? मॅडम, तशी प्रोव्हिजन आहे पोलीस स्टेशनला, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाही, तेच तर महत्त्वाचं आहे ना. आता किरण बेदी मॅडमने पण तुम्ही काय करता, तुमच्या अंगात जो युनिफॉर्म आहे ना तो तुम्ही उतरवून जर ह्यांच्याशी मिक्स झालात ना तरच ते तुमच्याशी अगदी खेळीमेळीने राहतील, हे लक्षात ठेवा. बरोबर. तुमचा तो पोलिसही खाका पोलीस स्टेशनमध्ये ठेवा, पण ते प्रत्येक दिसलं की नुसतं, आता जसे ते साहेब म्हणाले पुण्यावरनं, त्यांचंही म्हणणं बरोबर आहे. पोलीस स्वतःला विसरलं पाहिजे बा पोलीस आहे म्हणून. आता मी काम केलं पोलीस स्टेशनला, पण तुम्हाला त्या लेवलला यायला पाहिजे. झोपडपट्ट्यामध्ये मी काम केलेलं, तर काही नाही, लोक अगदी विश्वासाने तुमच्याकडे, पण त्यांचा तुमच्यावर विश्वास बसला पाहिजे.
हे शक्य होत नाही, कारण तुमच्यातली ती पोलिसाचं जे रक्तात भिनलेलं आहे ना ते तुमचा ताबडतोब सुटत नाही, हे मात्र थोडंच खरं आहे. आणि आता वझरकरही आपल्याला सांगत होते, सर तुमचं काय सगळं म्हणणं आहे यावर? एक उपाय जो तुम्हाला सुचवायचा आहे तो नेमका कोणता आहे? तर त्याचा विचार असा एक उपाय सुचवता येईल की आता जे त्या पोलीस स्टेशन्समध्ये त्या भागातल्या एरियाचे जे ज्येष्ठ नागरिक असतात, त्यांच्या ज्या संघटना असतात, त्यांच्या प्रतिनिधीला तिथं प्रतिनिधित्व द्यायला पाहिजे आणि त्यांच्या वारंवार मिटिंग घ्यायला पाहिजेत की बा तुमच्याकडे काय प्रॉब्लेम सुरू आहेत, तुमच्याकडे किती लोक राहतात, ह्याची माहिती आमच्या त्या ज्येष्ठ नागरिक संघाकडे आहे. तर त्या दृष्टिकोनातून त्यांचं सहकार्य जर आपण आत्ता सांगितल्याप्रमाणे की जर पोलिसांनी आपला खाक्या सोडून थोडं मैत्रीच्या सहकार्याने जर त्यांनी काम करायला सुरुवात केली तर हा काम निश्चित चांगलं होण्यासारखं आहे. ह्याच्यामध्ये विश्वासाचा जो भाग आहे तो विश्वासाचा भाग येण्यासाठी आपल्याला कुठेतरी प्रयत्न केले पाहिजेत आणि हे प्रयत्न ज्येष्ठांकडून शक्य आहे. ज्येष्ठांना ते पाहिजेच आहेत. बरोबर. फक्त परिस्थिती अशी आहे की त्यांना मानानं सन्मानानं वागवलं पाहिजे. आज आम्ही काही पोलीस स्टेशनमध्ये जर गेलो तर ह्या लोकांना काही काम नाही, इथे येऊन बसतात, अशी एक ग्रह होते. नाही, कधी कधी आणि असं पण होतं, कधी कधी असं पण होतं ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत सर असंही होतं की त्यांच्याकडे वेळ असतो भरपूर आणि त्यामुळे समोरच्याचा वेळाची कदर त्यांच्याकडनं कधी कधी केली जात नाही, असं पण एक आक्षेप आहे. खास करून बँकेत जेव्हा हां बोला तर बोला. आपल्याला अशा प्रश्नावर निश्चितपणे तोडगा काढता येईल. आणि दुसरी गोष्ट ते मला अशी तोडगाच सांगायची काढायचा आहे, आहे म्हणूनच आपण की इथे जे जमलोय. ही आजकाल जे नोकर आपण ज्येष्ठांच्याकडे जे राहतात कामाला म्हणून त्यांचे रिलायबिलिटी नसते. ते कोणत्या संस्थेतून आलेले असतात, त्यांची खरोखर नाव तेच आहे का, पत्ता बरोबर आहे का, बरोबर. हे त्या ज्येष्ठाला माहीत नाही. याचं व्हेरिफिकेशन पोलिसाकडून व्हायला पाहिजे आणि पोलिसांनी त्याचं व्हेरिफिकेशन केल्यानंतर जर एखादा असा गुन्हा घडला तर आपल्याला पोलिसांच्याकडे रिपोर्ट करता येईल की बा तुम्ही सुद्धा त्याचं व्हेरिफिकेशन केलेलं आहे. आता ही व्हेरिफिकेशन करण्याची जी जी यंत्रणा आहे ती ज्येष्ठांच्याकडे नाही आहे. आम्हाला पाहिजे की आम्हाला मदत करणारा माणूस पाहिजे. हा मदत करणारा माणूस आम्हाला काही दिवस चांगली मदत करतो, नाही असं नाही, नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे आणि म्हणूनच हा मुद्दा घेऊन, कारण आपल्याकडे आता वेळ खूप कमी आहे. मोहन सर, आता हा एक अत्यंत व्हॅलिड मुद्दा जो त्यांनी उचललाय. एकटे राहतात आणि त्यामुळे त्यांच्या संरक्षणाची गरज असते, वृद्धांना संरक्षणाची गरज असते, पण नेमका कोणत्या घटकांकडनं त्यांना सगळ्यात जास्त धोका आहे आणि कोणते प्रकारचे गुन्हे वृद्धांच्या बाबतीत सगळ्यात जास्त नोंदवले गेलेले आहेत? आता आपण फिरून त्याच ठिकाणी येतो की आपल्याला जर पोलीस जर सक्षम राहिली ना तर ह्या गोष्टी बिलकुल होणार नाहीत ह्याची मला खात्री आहे. पोलिसांनी त्यांचं आता काही ठिकाणी तसेही आहेत ना की त्यांच्या घरी जाऊन त्यांचे मोबाईल नंबर घेऊन पोलीस त्यांच्याशी संपर्क ठेवतात आणि एकदा त्यांचा विश्वास बसला ना ज्येष्ठ नागरिकांचा, मग ते पोलिसांना तुम्हाला हे करतात. त्याच वेळेला तुम्ही म्हणा सिक्युरिटी, पण सिक्युरिटीचं काय त्याच्यात तेच आहे ना. पण पोलीस एकदा आहे म्हटल्यानंतर आणि पोलिसांनी युनिफॉर्मवर चक्कर मारावी त्या पण वृद्धांना जर सावधानता बाळगायची असेल या सगळ्यामध्ये तर त्यांनी ती कोणाकडनं, कशा पद्धतीने स्वतः सावधानता बाळगली गेली पाहिजे वृद्धांकडनं सुद्धा, थोडक्यात सांगा. नाही, वृद्धांनी पण बघा आपलं लक्ष ठेवायला पाहिजे. जसं आपण दरवाजा उघडतो तर अनोळख्या व्यक्तीसाठी दरवाजा न उघडणे आलं आपण त्याच्यावर कडी हे साखळी लावायलाच पाहिजे. लगेच कोणावर विश्वास ठेवता कारण असेही मी घटना पाहिलेल्या आहेत की कोणी असे तुम्हाला फसवतात की बाबा तुम्हाला पैसे द्यायचं म्हटलं की लगेच समोरचा माणूस लगेच दरवाजा उघडून त्याला आतमध्ये घेतो. त्या अशा प्रलोभनाला नेहमी अंतर ठेवायला पाहिजे, नेहमी दूर राहायला पाहिजे, ह्याचं माझं आहे. कारण ते काही प्रलोभन तुम्हाला देऊ शकतात, दाखवू शकतात, पण तुम्ही त्या ठिकाणी त्याच्यावर वेळी ताबडतोब फसू नका. तुम्ही असा विचार करू नका की खाली सिक्युरिटी आहे तो आपल्याकडे येईल किंवा आपला बचाव आपण करण्याच्या दृष्टीने सुद्धा सक्षम राहिलं पाहिजे आणि त्यासाठी एकी महत्वाची आहे आणि त्याचबरोबर संवाद असला पाहिजे. दोघांचेही खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही इथे आलात आणि या महत्त्वाच्या गंभीर विषयावर चर्चा केलीत. याबद्दल आपण एकच शेवटी सांगू शकतो तो म्हणजे वृद्धांमध्ये आणि आत्ताच्या तरुणांमध्ये सुद्धा आणि प्रशासनामध्ये आणि वृद्धांमध्ये सुद्धा एक प्रकारचा संवाद हवा, ज्यामुळे वृद्धांना एकटं वाटणार नाही, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आणि तर ते नक्की सुरक्षित असतील या समाजात सुद्धा. आज वेळेअभावी इथेच थांबतोय. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त.